रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। आज सकाळपासून रत्नागिरीमध्ये संततधार पाऊस पाहायला मिळतोय। रत्नागिरीत ऊन पावसाचा खेळ कायम असल्याचं पाहायला मिळतंय। बळीराजाला मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे आणि गेल्या 24 तासांमध्ये सरासरी 31 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलेला आहे। तरी गेल्या 2 दिवसापासून पावसानं अंदाजाला चकवा दिलाय आणि त्यामुळे 22 जुलैपासून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता। मात्र जिल्ह्यामध्ये ऊन पावसाचा खेळ सुरू असल्याचं वातावरण सध्या रत्नागिरीमध्ये पाहायला मिळतोय। गेल्या 24 तासांमध्ये सरासरी 31 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। मंडणगड आणि खेड तालुक्यात 40 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला। दमदार पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजासह सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्याचं चित्र सध्या रत्नागिरीत पाहायला मिळतंय। रत्नागिरी जिल्ह्याला आज हवामान खात्याचा येलो अलर्टचा इशारा आहे। आपण जर सकाळपासून पाहिलं तर पावसाचं काहीसं प्रमाण हे कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। गेले 2 दिवस देखील हवामान विभागाचा जो अंदाज आहे त्या अंदाजानुसार पावसाने काहीसा चकवा दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। अजूनही पाऊस हा सरींवरच जिल्ह्यामध्ये बरसताना आपल्याला पाहायला मिळतोय। तर मुसळधार पावसाची ही प्रतीक्षाच आहे। रात्रीच्या काही जोरदार सरी बरसल्यास अपवाद वगळता सकाळपासून जर पाहिलं तर पावसाच्या अतिशय तुरळक सरी या जिल्ह्यामध्ये बरसताना आपल्याला पाहायला मिळतोय। जिल्ह्यात 22 जुलैपासून हा जो पाऊस आहे हा जोरदार पडणार असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला होता, परंतु गेले 2 दिवस हा ऑरेंज अलर्ट जिल्ह्याला देण्यात गेला होता। पावसाने या अंदाजाला चकवा देत काही ठिकाणी ऊन पावसाचा खेळ तर काही ठिकाणी जोरदार सरी असं चित्र आपल्याला जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतंय। आज सकाळपासूनच पाऊस हा सरींवर आहे। गेल्या 24 तासाचा विचार केला तर जिल्ह्यात सरासरी 31% पावसाची नोंद झालेली आहे। त्याकरता खालोखाल मंडणगड असेल, खेड या तालुक्यामध्ये 40 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे, तर इतर तालुक्यात त्यापेक्षा कमी पावसाची नोंद ही झालेली आहे। दमदार पावसाची जी प्रतीक्षा आहे ही अजूनही बळीराजाला आहे। जिल्ह्यामध्ये जी लावणी कामं आहे ती काही प्रमाणात कोळंबलेली आहे। जोरदार पावसाची प्रतीक्षा हा जिल्ह्यातील बळीराजा करताना आपल्याला पाहायला मिळतो। एकंदरीत सकाळपासून जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर काही तुरळक सरींचा अपवाद वगळता हवामान स्वच्छ असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।